हाय गाईस, तर चला पाहूया आता मार्केट उद्या कशा पद्धतीने वर्किंग करणार आहे आणि उद्या मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकतं आणि उद्या पण मार्केटमध्ये आपल्याला क्रॅश दिसू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टी आजच्या प्रिडिक्शन मध्ये पाहणार आहे आपण. ह्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर आपण मागच्या दिवसामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जे शनिवारी एक प्रिडिक्ट केलं होतं की मार्केट जे पण आहे सोमवारी जर असं क्रॅश होऊ शकतं, जरा सोमवारी खाली येण्याचे पण चान्सेस आहेत. ह्याचं रिझन पण तुम्हाला सांगितलं होतं. रिझन होतं हे की चायनामध्ये जो व्हायरस आला, ह्या व्हायरसचा इफेक्ट आपल्या इथं पण जरा दिसून येऊ शकतो. आजच तुम्ही जर न्यूज चॅनल जर बघितलं असेल तर आपल्या इंडियामध्ये पण 2 व्यक्ती सापडलेले आहेत. आता ह्याचा इफेक्ट अजून कसा होऊ शकतो हे आपल्याला सांगता येणार नाही. पण उद्या पण मार्केट क्रॅश होऊ शकतं का नाही हे आपलं प्रिडिक्शन तर नक्की सांगू शकतं. त्यासाठी फक्त हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर हा मी निफ्टीचा ग्राफ काढलाय. ह्या निफ्टीच्या ग्राफनुसार जर तुम्ही बघितला तर आपले ह्या लेवलपासून एक पुढची कंडिशन होती जी आता इथून मी इथं आणलेलं आहे. ही पुढची कंडिशन प्रॉपर इथे वर्किंग केलं आणि ह्याच्या पण खाली आपल्याला फुटलाय. हा एक जरा स्ट्रॉंग लेवलचा सपोर्ट झोन आहे. ह्या लेवल पासून जर पुलबॅक दिलं मार्केट तर चांगलं पुलबॅक होईल किंवा हे जे झोन्स आहेत हे पण पुलबॅक देणारे झोन्स आहेत. 23,269 पर्यंत मार्केट बाईंग साठी जरासं आपण म्हणजे वर्किंग बघू शकतो किंवा तिथे जरा सपोर्ट घेऊ शकतं. पण एकदा 23,269 ब्रेक केलं अननेसेसरी आपण असा फॉल बघू शकतो की जो आपण विचारही केला नव्हता एवढा मोठा फॉल परत मार्केटमध्ये दिसून येऊ शकतो. पण जरी फॉल आला असेल तर तुम्हाला मी आधी पण सांगितलं किंवा परवाच्या प्रेडिक्शन मध्ये पण सांगितलं तर हा फॉल अननेसेसरी असू शकतो. ह्या फॉल मध्ये भिण्याची काहीच गरज नाही. परत एकदा तुमचं जे पोर्टफोलिओचे रेट तुम्हाला दिसतात ते परत ग्रीन दिसू शकतात. फक्त हा फॉल झाल्यानंतर याला थांबवण्यासाठी लेवल जर तुम्ही जवळ आसपास बघितला तर एकदम मोठी मुवमेंट आहे. 22,778 ही एकच लेवल अशी आहे की 23,300 269च्या खाली आले की मार्केट इथे जरा थांबू शकतं. आणि आता तुम्हाला वन साइड रॅली पण दिसून येऊ शकतात. ते उद्या दिसतील किंवा परवा दिसतील हे आपण अनप्रिडिक्ट आहे. माझ्या हिशोबाने हा जर सपोर्ट घेतला तर बेस्ट होऊन जाईल. बघूया आपण कशा पद्धतीने वर्किंग होत आहे किंवा कशा पद्धतीने निफ्टी चालू शकतं. ओके, ज्या लेवलनं दिलं त्या लेवलनं तुम्ही ट्रेडिंग केलं तर काही हरकत नाही. ह्या लेवलच्या खाली तुम्हाला म्हणजे डायरेक्ट ग्रुपला आपला मेसेज येऊन जाईल. त्यासाठी आपल्या पेजला इसी पेज हे इंस्टाग्रामला एकदा चॅनल सर्च करा. तिथं आपल्या पेजमध्ये लिंक आहेत आपल्या प्रीमियम ग्रुपची. तर प्रीमियम ग्रुपच्या लिंकला एकदा जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये प्रिडिक्शन दिसून येतील. जे आज तुम्हाला जे खालचे जे लेवल्स आहेत हे तुम्हाला प्रिडिक्शन ग्रुपला उद्या मिळून जातील. हे झालं निफ्टी. ह्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी. तर ह्याच्या आधी आपण बघणार आहोत दोन स्टॉक्स तुम्हाला मी बाईंगसाठी सांगितलं की ते बेस्ट आहेत. तिथून जरा असं बाईंग येऊ शकते. तर ते एक्झॅक्टली बघा हे दोन स्टॉक्स होते जे बाईंगसाठी एकदम बेस्ट होते. ऑलरेडी बघा टाटा मोटरने 777.95 म्हणजे 778 ला टच करून बाईंग झोन ऍक्टिव्हेट करून 788 म्हणजे 10 पॉईंट प्लस दिले. पण तिथनं अननेसेसरी फॉल परत आला. परत येण्याचं रिझन निफ्टी सस्टेन नाही. जर निफ्टी डाऊन आला तर उरलेले सगळे स्टॉक्स डाऊन येतात. त्यामुळे उद्यासाठी आपण कुठलाही स्टॉक्स बघणार नाही कारण उद्या जर क्रॅश झालं किंवा ह्या वीक मध्ये जर क्रॅशेस जर झाल्या तर मग कुठलाही तुम्ही स्टॉक्स निवडला तुम्हाला तो क्रॅश मध्ये सहजासहजी दिसून येईल. जर ह्या वीक मध्ये जर एखादी बेस्ट मुवमेंट वाटत असेल मार्केट एक पुलबॅक देऊ शकेल असं वाटत असेल तर तुम्हाला एक नक्की आपण बेस्ट स्टॉक्स करणार आहे. हा जर आजच्या हिशोबाने फेल झाला आणि हा पण स्टॉक जर तुम्ही बघितला तर हा स्टॉक्स पण आपल्याला बाईंग झोन हा होता. हा पण या ठिकाणी जरासं फेल झालाय. दोन्ही पण स्टॉक आपण दिले ते दोन्ही पण फेल झालं. पण 11 ट्रेड नंतर जर 2 किंवा 3 फेल असतो तर नथिंग एवढं मॅटर करत नाही. आणि हे फेलियर जर तुम्ही बघितला तर एकतर हा पण टाटा मोटर कॉस्ट टू कॉस्ट आला आणि हा पण स्टॉक तुम्ही जर बघितला तर फेलियर नंतर परत एकदा कॉस्ट टू कॉस्ट जाऊन आलाय ते पण एकाच स्पाइक मध्ये. त्यामुळे तुम्ही जर पोझिशन घेतला असेल तर तुम्ही एका कॉस्ट टू कॉस्ट तरी क्लोज केला असेल किंवा छोटंसं लॉस घेऊन जरी क्लोज केला असेल काही हरकत नाही. पण आपलं जे स्टॉप लॉस एकदम छोटं असतात 237 पासून 234 म्हणजे फक्त 3 ते 4 पॉईंटचा डिफरन्स. 3 ते 4 पॉईंटच्या डिफरन्सला आपण 241 पासून 256चं टार्गेट बघत होतो. रिस्क रिवॉर्ड रेशो जर काढला तर 1:4 नाही तर 1:5 होतं. मग छोटा स्टॉप लॉस याला आपल्याला काही मॅटर करत नाही. आणि एखादा ट्रेडर तवाच बनतो ज्यावेळेस स्टॉप लॉस जास्तीत जास्त हिट होतो त्यावेळेला. ओके, जर प्रॉफिट जास्त झाला तर एखादा ट्रेडर एक तर जास्त अनालिसिस करणं सोडून देतो, एक तर अनालिसिस करतच नाही. पण ज्यावेळेस जास्त स्टॉप लॉस हिट होईल त्याच वेळेला तुम्ही जास्त अनालिसिस कराल, जास्त ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं होऊ शकतं. जस्ट बँक निफ्टी जर लेवल बघितला तर बँक निफ्टी मध्ये फॉल हा एक 50,000 पण माझ्या अपेक्षा होते आणि 50,000 टचच केले. आता इथून एक पुलबॅक देण्याचे चान्सेस होते आणि ते पुलबॅक ऑलमोस्ट तरी इथे दाखवलेलं आहे. हे पुलबॅक कंटिन्यू होईल किंवा नाही हे पण जरासं अनप्रिडिक्टेबल आहे. कारण उद्या काय होईल कसं होईल आपल्याला कल्पना नाही. आणि एक बेस्ट मुवमेंट तुम्हाला सांगू शकतो जर समजून चला ह्याने जर सपोर्ट घेत असेल तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार किंवा आपल्या स्ट्रॅटेजी जे कन्सेप्ट आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार जर आपण इथे एंट्री केली तर आपण 50,206 पर्यंत टार्गेट घेऊ शकतो किंवा 1:2 किंवा 1:3 जरी घेतलं तरी काही हरकत नाही. तुम्ही जर आता कॉल साईडला जर वर्किंग करणार असाल तर 1:2 किंवा 1:3 घेऊन तुम्ही पोझिशन बुक केली तरी चालू शकते. पुट साईडला तुम्ही त्या पुढच्या टार्गेट पर्यंत जरी थांबलं तरी चालू शकतं. ओके, तर उद्यासाठी आपण कुठलाही स्टॉक्स बघणार नाहीये. उद्या आपण जर असं
शांत मार्केटला नुसतं ऑब्झर्व करणार आहे उद्या आणि परवा. आणि त्यामध्ये जर बेस्ट मुवमेंट होत असेल तर तुम्हाला मी लाईव्हला पण एखादा स्टॉक सजेस्ट करेन. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जर तुम्ही मोठ्या फंड जर ट्रेडिंग करत असाल जर असं जपून वर्किंग करा. ह्याच्यापेक्षा एक तर फोरेक्स एकदम बेस्ट आहे. बरेच जण म्हणतात की फोरेक्स मध्ये पण व्हॉल्यूम नाही, पण फोरेक्स हा अशी गोष्ट आहे की इक्विटी आहे. सरासरी जर म्हटलं तर निफ्टी आणि बँक निफ्टी ऑप्शन होतात आणि ही इक्विटी होती. आणि इक्विटी मध्ये जर तुम्ही एखादा शेअर घेतला तो मायनस आता काही आपल्याला मॅटर करत नाही, ते परत कॉस्ट जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे फॉरेस्ट मध्ये इन्व्हॉल्व्ह झालं तर काही हरकत नाही. ओके, थँक्यू.